आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। गतवेळेपेक्षा यावर्षी मताधिक्य मिळेल, महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन घडेल, खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला विश्वास। गत निवडणुकीपेक्षा यावर्षी मताधिक्य मिळेल अशी आशा व्यक्त करत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी व मित्र पक्षाला अधिकाधिक जागा मिळतील व सत्ता परिवर्तन घडेल असं मत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार व विद्यमान खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला। शिरोळे येथील जनता हायस्कूल शाळेतील मतदान केंद्रात कुटुंबासह शेट्टी यांनी मतदानाचा हक्क बजावला। संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे मत आज मतपेटीत बंद झाले आहे। उन्हाची तीव्रता पाहता सकाळपासूनच प्रत्येक मतदान केंद्रावर गर्दी दिसून येत आहे। ती दुपारपासून तुरळक दिसत होती। हातकणंगले मतदारसंघात 10 वर्ष खासदार म्हणून निवडून आलेले खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळे येथील जनता हायस्कूल शाळेतील मतदान केंद्रात कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला। यावेळी राजू शेट्टी यांनी पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी व मित्र पक्षाला 35 जागा मिळतील व सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त करत सर्व मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं। महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे। मतदान मी करून आलो, नेहमीप्रमाणेच याही निवडणुकीला मी सामोरं जातोय आणि अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे। जवळजवळ 7-8 गावांना भेटी देऊन मग मी आत्ता इथं मतदानाला आलेलो आहे आणि अतिशय उत्साह आहे, लोकांच्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि निश्चितच मी विजयी होणार याच्याबद्दल माझ्या मनात खात्री आहे। गत निवडणुकीपेक्षा ह्या निवडणुकीचे मतदानाचे घट होईल का, तुमचं लीड वाढेल? वाढेल। आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा एकंदरीत राज्यात काय परिस्थिती होईल लोकसभेच्या निकालावर आपलं काय वाटतं? मी प्रचारादरम्यान सुद्धा वारंवार सांगत होतो आणि आत्ताही सांगतो, एकूण 48 पैकी 35पेक्षा जास्त जागा आमची आघाडी जिंकणार आहे।